कि मराठे पूना से निकले और दिल्ली तक सारा फतह किया, फिर पंजाब फतह किया, मुल्तान फतह किया, अटक फतह किया, पेशावर फतह किया। इतनी बड़ी सल्तनत कोई हिंदू कौम नहीं बना सकी। मराठा साम्राज्य म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर हेच चित्र येतं की नाही? आहत तंजावर तहत पेशावर, अटकेपासून ते कटकेपर्यंत, बरोबर की नाही? पण NCERTला मराठ्यांचा हा इतिहास मान्य नाही आहे. मी असं का म्हणतोय? कारण NCERTनं आपल्या 8वीच्या सोशल सायन्सेसच्या पुस्तकातून मराठ्यांचा हा मॅप वगळला आहे. NCERTचं असं म्हणणं आहे की जैसलमेरच्या राजपूत राजांनी मराठ्यांच्या या मॅपला विरोध केला आहे. त्या राजांचं असं म्हणणं आहे की राजपुतांवर मराठ्यांनी कधी राज्यच केलं नाही आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की खरंच त्या राजांचं म्हणणं बरोबर आहे की मराठ्यांनी राजपुतांवर राज्य केलं आहे, आणि जर केलं असेल तर ते कधी केलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सत्यशोधकवर स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, मराठ्यांच्या इतिहासावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी मोठं केलं. त्यानंतर मोगल मर्दनी तारा राणींनी 27 वर्ष मुघलांशी झुंज देऊन त्यांना महाराष्ट्रापासून दूर ठेवलं, आणि त्यानंतरच्या मराठा सरदारांनी दिल्लीत जिंकली, आणि दिल्ली जिंकल्यानंतर सगळं हिंदुस्थान मराठ्यांच्या काबी झालं. पण NCERTला मराठ्यांचा हा इतिहास मान्य नाही आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या 8वीच्या सोशल सायन्सेसच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा खरा मॅप वगळला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जैसलमेरच्या राजानं या मॅपला विरोध केला आहे. पण त्या राजाचा विरोध कितपत योग्य आहे ते आपण आज बघणार आहोत. कारण इतिहास तर काही वेगळंच सांगतं. इतिहास जर काळजीपूर्वक बघितला तर इतिहासामध्ये स्पष्ट दिसतंय की मराठ्यांनी राजपुतांवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली राज्य केलं होतं. त्याचेच पुरावे मी तुम्हाला देणार आहे. त्यातला पहिला पुरावा, मराठे हे राजपुतांकडून सरदेशमुखी आणि चौथ घ्यायचे, जसं ते बाकीच्या राजेरजवाड्यांकडून घ्यायचे ना, मुघलांकडून, निजामांकडून, आदिलशहाकडून. ते त्याच पद्धतीनं मराठे हे राजपुतांकडून सुद्धा चौथ आणि सरदेशमुखी घ्यायचे. दुसरा पुरावा जे सांगतं की मराठ्यांनी राजपुतांवर राज्य केलंय, 1752ला एक अहदनामा झाला होता तत्कालीन मुघल बादशाह आणि मल्हारराव होळकरांमध्ये. त्यामध्ये मुघल बादशाहनं मराठ्यांना परमिशन दिली होती, जे पण मुघलांच्या अंडर राजेरजवाडे यायचे ना, त्यांच्याकडून चौथ आणि सरदेशमुखी घ्यायची. तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते, त्यावेळेस राजपूत हे मुघलांच्या आधिपत्याखाली होते, म्हणजे ते डायरेक्टली मराठ्यांच्या आधिपत्याखाली सुद्धा आले, म्हणजे मराठ्यांनी राजपुतांवर सुद्धा राज्य केले. यातून स्पष्ट होत आहे 1752च्या अहदनाम्यातून. पण जैसलमेरच्या राजाला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. तिसरा पुरावा, जयपूरच्या राजपूत घराण्यामध्ये एकदा सक्सेशनचा प्रॉब्लेम चालू होता. त्यावेळेस मराठ्यांनी तेथील सक्सेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तुम्हीच विचार करा, समजा एका घराण्यामध्ये सक्सेशनचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यावेळेस तो घराणा कुणाला अलाउ करेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी? आपल्याहून मोठ्या लोकांनाच करेल ना, म्हणजे त्यांच्यावर जे राज्य करत होते त्यांनाच करेल ना. म्हणजे याचा अर्थ असाच होतो की मराठ्यांचं राजपुतांवर राज्य होतं, म्हणूनच राजपुतांनी मराठ्यांना त्यांच्या घरातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बोलवलं होतं. एवढे पुरावे बस आहेत. अजून खूप पुरावे आहेत ज्यातून स्पष्ट होतं की मराठ्यांचं राजपुतांवर राज्य होतं. पण जैसलमेरच्या राजपूत राजाला हे मान्य का नाही आहे, किंवा NCERTला हे मान्य का नाही आहे? मराठ्यांच्या इतिहासाशी त्यांना एवढी का ॲलर्जी आहे? याचं उत्तर मला कळत नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या विषयावर तुम्हाला काय वाटलं ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलात यामुळे तुमचं धन्यवाद. अशाच प्रकारे आमच्या चॅनलच्या व्हिडिओला बघत राहा, त्यांना लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.